छपरात सुद्धा मिळत नव्हतं राहायला. हां, त्यात राहायचं, ती सारवायचं, एक कपडा घालायचा. बंगल्याला खर्च 90 ते 1 कोटी रुपये आसपास गेले. लोक म्हणायचे आता हिरा निघते ती, पण मी जिद्दीनं रात्रंदिवस अडलायचो. सगळं डाळिंबाच्या ह्याच्यावर झाले आणि ह्याच्या मागं भरपूर कष्ट आहे. शेतकरी म्हणजे अतिवृष्टी, पूर आणि वेगवेगळ्या कारणांनी आसमानी किंवा सुलतानी संकटांचा सामना करत असतो. अनेकदा हातातोंडाशी आलेल्या पिकावर रोगराई पडते किंवा अवकाळी पाऊस येतो. कधी अतिवृष्टी होते, कधी सरकारी धोरणाचा शेतकरी बळी पडत आला आहे. आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून देखील काही शेतकरी असे आहेत जे आपल्या काळ्या आईची सेवा करताना कुठेही कमी पडत नाहीत आणि रानामध्ये अपार कष्ट करून, मेहनत करून आपल्या मातीची सेवा करतात आणि तिची ओटी भरतात. आणि मग ती काळी आई देखील आपल्या लेकरावर प्रसन्न होते आणि त्याला भरभरून असं आपल्या पिकाचं दान देते. अशीच एक यशोगाथा पाहण्यासाठी आज आपण पाहणार आहोत पंढरपूर तालुक्यातील शेवते या गावातील अनिल पाटील नावाचा शेतकरी. अतिशय कष्टाळू, प्रामाणिक आणि शेतकरी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आपल्या वडिलांच्या छोट्याशा शेतामध्ये त्याने कष्ट करून डाळिंबीची बाग फुलवली आणि या डाळिंबाच्या बागेने आज त्यानं एवढं यश दिलेलं आहे की त्याच्यावर त्यांनी शेती तर वाढवली, परंतु एक आलिशान असं घर बांधले आणि ते घर ज्या पिकाच्या पुण्याईवर झाले, त्या डाळिंब पिकाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांनी आपल्या घरावर डाळिंबाची प्रतिकृती तयार करून आपल्या काळ्या आईचे आणि आपल्या पिकाचे ऋण फेडण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांचा हा प्रवास कसा होता आणि त्यांनी हे जे डाळिंबाच्या पिकात मिळवलेलं यश आहे ते त्यांना कसं मिळालेलं आहे. चला तर मग पाहूया डाळिंबी पिकातून 1 कोटीचा बांधलेला आलिशान बंगला. माझं नाव अनिल उत्तम पाटील, राहणार शेवते, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मी डाळिंबाची शेती 20 वर्ष झालं करतोय. वडिलांतीच शेती पहिली 5 एकर होती. 2020 साली गणेश डाळिंब होतं. 2005ला भगवं डाळिंब लावलं. 2005ला भगवं डाळिंब लावलं असताना आपण सुरुवातीला शेवते गावात भगव्याची झाडं आपली 300 झाडं होती. त्यास 3000 झाडं आहेत आपल्याकडं भगव्या डाळिंबाची. गणेश डाळिंब बंद झालं. त्याच्यानंतर द्राक्षी होती, द्राक्षी काढली. द्राक्षी काढल्यानंतर परत डाळिंब त्या द्राक्षी रानामध्ये बी लावलं. मग आत्तापर्यंत डाळिंबाने आपल्याला चांगली प्रकारची साथ दिलेली आहे. आणि आजही आता चालूचं बी उत्पादन जवळजवळ आजचा माल ही हार्वेस्टिंगला आलेला ही 20 ते 25 टनापर्यंत निघेल. ही 1500 झाड आहेत, 1500 प्लॉट आहे. आणि दुसरी 1500 झाड आहेत ती आता सेटिंगमध्ये येते. तर ह्या डाळिंबाला उन्हाळ्यामध्ये आपण पाण्याची कमतरता होती भरपूर ह्या झाडा बाग प्लॉट धरताना. तर त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. अशा अडचणी आल्या की पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न होता. पाण्याचा प्रश्न असा आला की नेमकी आपण सगळं मेहनत वगैरे खतं वगैरे टाकून घेतली सगळी. त्याच्यानंतर ऐन टायमाला असं एक संकट मोठं आलं की अचानक पाणीच बंद म्हणजे थोडक्यात नेल्यासारखं झालं. ती काय आता म्हणजे देवाची देणगी म्हणावं लागेल त्या गोष्टीला. मग त्यावेळेस आपल्या निसर्गाने साथ दिली. पहिल्यांदा निसर्गाने साथ दिली. 2000 मला वाटते मे ते 17 तारखेला पाऊस पडला पहिला. 17 तारखेला पाऊस पडल्यानंतर आपण इत्रेने मारलं. पूर्ण तयारी तर केलेली होती. अचानक पाणी आपलं थोडक्यात चोरून नेलं होतं. मग त्याच्यानंतर पाऊस पडला, फवारण्या चालू केल्या, छाटणी सगळं झालं होतं आधी. परत स्प्रे चालू केलं आणि कोणाचीच बाग त्यावेळेस निसर्ग ह्या वर्षी लवकर आल्यामुळं सेटिंग झाली नाही. आणि आपली काय केलं, पाणी चोरून नेल्यामुळं निसर्गानं साथ दिली आपल्याला आणि त्याच्यामुळं एवढं ही आपल्या पदार्थात एवढं फळ पडलंय. आणि आता आपली मागणी झाली 141 रुपयानं किलोला. 141 रुपये मागणी झाली. पण माझी अपेक्षा आहे की बरेच जण रेट वाढतील म्हणतात. मग आपण 4-8 दिवस थांबणार आहे. 4 दिवसामध्ये सगळ्याचं मत असं येतंय मार्केटचं चौकशी केल्यानंतर की 150च्या पुढं जाईल. हां, असे हे आपण ही प्लॉट आतापर्यंत असं सक्सेस केलेलं आहे. तुम्ही असं म्हणलात की 20 वर्षापूर्वी आपण डाळिंबाची शेती सुरू केली. खरं तर हा तुमचा जो भाग आहे, हा शेवते वगैरे, हा खरं तर बागाच क्षेत्र म्हणून ओळखला जातो. आणि यामध्ये फळबागा करण्याचा धाडस शक्यतो कोणी करत नाही. एक तर पारंपरिक आपलं ऊस शेती करतात किंवा केळी, फार तर वेगळी शेती म्हणलं तर केळी करतात. तुम्ही या बागाच क्षेत्रामध्ये डाळिंब लावण्याचा निर्णय का घेतला?
डाळिंब म्हणजे पहिलं वडिलांनी बी लावलं होतं डाळिंब, कारण की त्याच्या ह्याच्यावरच आपलं सगळं झालेलं आहे आतापर्यंत, जे काय आपण कमवलेलं आहे सगळं ही डाळिंबाच्या ह्याच्यावर झालंय. बर आणि गावात क्षेत्र बऱ्यापैकी डाळिंबाचं पहिलं होतं भरपूर, म्हणजे आता या 2-4 वर्षात जरा कमी झालं. बर. आता पन्ह्या चालू झालंय शेवते गावामध्ये. बर. तसं पंढरपूर तालुक्यात जास्त क्षेत्र डाळिंबाचं शेवते गावाला येतंय. बर आता बाकीकडे द्राक्षी थोडी जाद्यावर आमच्या शेवत्याला कमी आहे जरा. बर आतापर्यंत म्हणजे कसं चांगल्या क्वालिटीची डाळिंब काढतील लोक शेतकरी. बर. तुम्ही पहिल्यांदा जे डाळिंब लावलं होतं ते किती एकर लावलं होतं आणि कोणती जात लावली होती? 2000 साली पहिलं सुरुवातीला का? हां, वडिलांनी म्हणा त्यावेळेस वडिलांच्या ह्याच्यामध्ये 3 एकर बाग होती आपली गणेश डाळिंबाची, एकदम सुरुवातीला. एकदम सुरुवातीला. मग त्यावेळेस आम्ही सुरुवातीला विकलो होतं 3 रुपये किलो नंतर गणेश. बर परत त्याच्यानंतर रेट वाढल्यानंतर परत 50, 60, 70, 80, 85 पत्र आपण गणेश डाळिंब दिलं. त्यावेळेस आपलं 3 एकरामध्ये 50 टन माल निघत होता. 3 एकरात 50 टन. ती झाडं जवळजवळ 20 ते 25 वर्ष टिकली होती. बर. पण आज किती गणेश झाडं होती? त्यावेळेस 1200 झाडं होती. अंतर जास्त होतं. त्यावेळेस जुनी झाडं होती, जुनी पद्धत होती. 12 बाय 12 होती लागण. त्यावेळेस भरपूर माल निघत होता. एकेका झाडावर 5-5 कॅरेट माल निघत होता. बर बर. म्हणजे असं त्यावेळेस म्हणजे गणेशचं चांगलं पैसे झालं आणि त्याचंच आमचं म्हणजे पुढं एवढं सगळं झालं भांडवल. बर. त्यानंतर मग आता ही जी वाढवली बाग, आता किती एकूण बाग किती आता? एकूण क्षेत्र आता डाळिंबात चालू आहे ती 6 एकर आहे. 6 एकर. म्हणजे ते पहिलं 3 एकर चालू आहे का अजून? नाही, ती काढले त्या ठिकाणी आता परत दुसरा प्लॉट केला परत. डाळिंबाचाच आहे? हा, डाळिंबाचा बर. प्लॉट. म्हणजे ते 3 एकर आणि हे 3 एकर, 6 एकर डाळिंब. आता 3 एकर आधी सेटिंग मध्ये, 3 एकर हार्वेस्टिंग आलेलं आहे. हां, नाही ते पहिल्या प्लॉट मध्ये आणि हे आता दोन्हीकडे जात कोणती लावली आता? भगवाच पूर्ण सगळं गणेश नाही. पूर्ण 6 एकरच्या 6 एकर आपला भगवा. बर. मला सांगा ह्याची लागण कशी करतात डाळिंबाची भगवायची? ही कसं आहे, आता पहिलं हाताने फवारत त्यावेळेस 12 बाय 12 मध्ये लावत होती. हां. आता ट्रॅक्टरनं कसं आहे 12-8, 12-7 जे ते हे करते. बर. ट्रॅक्टरनं फवारणी असल्यामुळे करावं लागते. बर. रोप आणून लावता का जागेवर कलम करता? नाही, आपण आपल्या घरच्या झाडावरच कलम करून लावते आपण. रोपं वगैरे कसे बाहेरची फसवी लोक आहे ती म्हणजे चांगल्या क्वालिटी तेलकटचे वगैरे असे देते ती स्वार्थासाठी जे ते. पण आपलं कसं आपण स्वतः या झाडावर बांधून आपण स्वतःच लावते. म्हणजे एका अर्थानं ही जी जात आहे ती तुम्ही स्वतः हा, विकसित केली आहे, विकसित असं केली. म्हणायला हा हरकत हा नाही, हा. आहे का? सुरुवातीपासून जे आहे ते आपल्या आपण स्वतःच, कुठनं रोपे वगैरे काही नाही तसे. बर. आणि आता पहिल्या बागेला किती वर्ष झाली म्हणलं? आता नवीन जे भगवा लावलाय पुन्हा फिरून 3 एकरात पहिल्या, त्याला किती वर्ष झाली? त्याला 10 वर्ष झाली. बर. आणि ह्या प्लॉटला पहिलेच पीक आहे आता. ह्या प्लॉटचं पहिलेच पीक आहे आता 3 एकरात. बर बर. ह्यात बी पूर्वी डाळिंबच होतं, हम्म. परत काढून परत डाळिंब लावली, पण पहिले पीक आहे आता चालू. बर. लावायच्या आधीची मशागत कशी असते, म्हणजे रान तयार कसं करतात? नांगरट, रोटरवटर, फन्नी, परत बेड सोडणी, परत लागण, ट्रीप, खत, पाणी त्यातून असं असतं. बर. आणि हे लावल्यानंतर जेव्हा हे लहान असते झाडं, हे फळाला येईपर्यंत ह्याचे काय काय म्हणजे कसा खर्च असतो? काय खत, खुरपणी, अमुक तमुक? खर्च भरपूर आहे. कसं आहे, सुरुवातीला झाड डेव्हलप करण्यासाठी भरपूर खर्च येतो, कारण की स्टॉपिंग मारणे, शेणखत टाकणे, डोस टाकणे, परत कसं आहे मर लागते म्हणून त्याला औषध थोडं पेस्टेज करणे, हे सगळं करावं लागतं गोष्टी सगळे असे. निसर्गात होणारे जे बदल असतात, म्हणजे वातावरणात होणारे बदल असतात, कधी ऊन जास्त पडतं तर कधी थंडी जास्त सुटते, कधी माल तडकतो, मग ह्या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण कसं करता तुम्ही? नाही, ह्या सगळ्या गोष्टी जसं निसर्ग बदलेल तसं त्या हिशोबानं सगळं नियोजन करावं लागतं शेतीमध्ये. ऊन जास्त पडलं तर काय त्याच्यावर आपण नेट झाकावं टाकावं लागतं. नेट झाकतं ऊनासाठी. परत थंडी जास्त असेल तर? थंडी जास्त असेल तर वरून नेट झाकल्यानंतर काय एवढं म्हणजे हे होत नाही त्याला, म्हणजे असं. तर रोगराई कुठली असते ह्या? आता रोग कसं, ह्याला बुरशी आहे, आळी आहे, परत सगळ्या म्हणजे ह्यात एक प्रकार नाही असं की ह्याला सगळ्यात डाळिंबाला रोग ज्यादा आहेत. नाही असं सांगणार कुठलाच रोग नाही. जेवढं रोग आहे तर मार्केटमध्ये तेवढं सगळं रोग आहेत असे. मग त्याच्यावर सगळं कसं आहे, ज्या त्या कंपनीचं जे त्या ह्याला औषध मारणं, जिथले कंट्रोलेशन करणं, क्वालिटी मार्केटमध्ये चांगला माल आणणं, ही सगळ्यात जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. रोगराई नियंत्रणासाठी कसं, म्हणजे कोणती औषधं काय असतात त्याला? नाही, औषधं कसे आता मार्केटमध्ये आपण एकच सांगणार, ज्या त्या वेळेस ज्या त्या समजा भारी औषध असतं भारी मारावं लागतंय, समजा वातावरण चांगलं असतं थोडं हलकं मारायला चालतंय, असं काही नाही. बरं. आणि जेव्हा माल फ्लॉवरिंगला येतो तेव्हा काय विशेष सेटिंग झाडाचं काळजी घ्यावी लागते त्यावेळी सेटिंगच्या पिरियडमध्ये का नाही लय म्हणजे लहान मुलासारखं आहे ना, ती कसं आहे वातावरण बदल झाला किंवा ड्रॉपिंग व्हायला लागलं किंवा सेटिंग व्यवस्थित झालं नाही, नरकळी ज्यादा निघते, परत मादी कळी करण्यासाठी काय मधमाशा असतील ती पेट्या आणणं, ही सोडणं, ही ज्या त्यावेळेस ती त्या सेटिंग मध्ये करणं गरजेचं आहे. असं परागीभवन जास्त व्हावं म्हणून काय उपाययोजना असतात काय?
नाही आता कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये बरेच प्रत्येक महिन्याला 15 दिवसाला बदल होते बर डाळिंब ह्याच्यामध्ये. 15 दिवसाला चेंज झालं तर 15 दिवसा पुढे काय करावं लागतंय, पाऊस समजा झाला तर आपली मुळी ड्रॉपिंग होते. त्याच्यासाठी मुळीला आपल्याला चालू करण्यासाठी जे ते औषध सोडणं गरजेचं आहे, ज्या त्या वेळेस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर परत पुढं कसं सेटिंग झाल्यानंतर तेलकट येते, तेलकटच्या वेळेस बी कुठल्या स्प्रे टाकणे, परत पाणी जरा कमी करणे, ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे झाडाची परिस्थिती बघून. आता माणसाला कसं आहे, भूक लागल्यानंतर आपण जेवण खातो, ताण लागल्यानंतर पाणी पितो, तसं त्या झाडाची परिस्थिती बघूनच करावं लागते ना. आता मला एक सांगा, आता ही जी 3 एकर बाग आहे आताची, ह्याच्यामध्ये किती झाड आहेत, किती माल निघल, आणि मार्केटला तुम्हाला अपेक्षित असा समजा 150चा जर रेट सापडला तर किती पैसे होतील? आता बघा की 3 एकराचा प्लॉट आहे, 1500 झाड आहे ती. 1500 झाड आहे तर 20 ते 25 टन पहिल्या पिकाला आपला माल निघतोय. तर आता 141 मागितलं आहे, अजून काय वर काय 150 पत्र जायची अपेक्षा आहे. 150 धरून चालू आपण. 150. तर आपलं बघा की आता 20 टनाचं जर धरलं आपण, 25 टन तर काय 5 टन सोडून द्यायचं. 20 टन जरी म्हणतं 30 लाख रुपये होतेच आपल्या. बरं. तुमच्या बंगल्याची खूप चर्चा आहे. नुसत्या डाळिंबाच्या पिकावर किंवा डाळिंबाच्या यशामधून तुम्ही असा आलिशान बंगला बांधलेला आहे. काय प्रेरणा होती, आणि बंगल्यावर तुम्ही डाळिंबाचं एक प्रतिकृती तयार केलेली आहे. बंगल्याचं सगळ्या संपूर्ण तालुक्यात, सगळ्या भागात, तुमच्या परिसरात चर्चा आहे बंगल्याची. जशी ती मागं झालं तर त्या दूध कॅन्डाच्या बंगल्याची, तशी तुमच्या डाळिंबाच्या पण बंगल्याची चर्चा आहे. काय प्रेरणा होती, बंगला बांधायला डोक्यात कधी आलं? बांगला बांधायला डोक्यात म्हणजे कसं आहे, पूर्वीपासून म्हणजे आजोबापासून वडिलाचं बी हलाखत दिवस, परत आजोबाचं बी पहिले काय नव्हतं, म्हणजे असं म्हणजे ज्वारी गहू करणे आपलं तेवढंच होतं. वडिलांच्या काळात त्यांनी प्रयत्न केलं, द्राक्षे लावली, डाळिंब लावली, पण परिस्थिती नसताना कसं आहे, भांडवल तर बघताय तुम्ही, शेतीला लागते पहिली गोष्ट. मग त्यांच्या काळात कसं होतं, त्यावेळेस पैसा उपलब्ध नव्हता पहिली गोष्ट. 25 वर्षापाठीमागं काही नव्हतं ना. 10,000 आणायचं म्हणलं तर मिळत नव्हतं, अशी परिस्थिती होती. मग त्यातून परत इकडून तिकडून घ्यायचं, परत ती शेतीला खर्च करायचा, ती परत देताना परत ती व्याज हे टाकून, म्हणजे त्यांचं भर हालकाटणे कष्ट, म्हणजे त्यावेळेस परिस्थिती तशी होती. मग तसं करत आम्ही, ती कसं झालं, योगायोग म्हणते तसं ह्यांनी झाडं लावलेली होती. मग अचानक कसं आमच्या ह्याच्यात कारभार आल्यापासून आम्ही काय केलं, चांगल्या म्हणजे वडिलांचंच ते पुढे चालू ठेवल्यानंतर परत मी चांगल्या क्वालिटी जरा म्हणजे भांडवल ही व्यवस्थित करून क्वालिटी, ट्रॅक्टर म्हणजे कसं आहे, पहिलं हातानं फवारत होते, आता ट्रॅक्टरवर निघाले ते, आणि औषध भारी निघाल्यामुळे चांगल्या क्वालिटीचा माल आणला. आणि तिथून परत चांगलं पैसे झाल्यानंतर परत बंगला बांधला, गाडी घेतली, जमिनी घेतल्या, प्लॉट घेतलं, सगळ्या गोष्टी झाल्या परत. कारण काय की सहसा काय होतं की शेतकऱ्यांची अशी एवढी परिस्थिती तर नाही. आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे, कष्टात आहे, आणि तुम्ही त्या सगळ्या कष्टांवर, त्या अडचणींवर मात करून, आता परवाच ह्या बागेला तुम्हाला पाण्याची पण अडचण आली असं समजलं, तुम्ही बोलताना सांगितलं. मग ह्या सगळ्या अडचणी तर शेतकऱ्यांना लाखो अडचणी आहेत, त्याच्यातून मात करून तुम्ही हे यश मिळवलं, त्यामुळे हे यश विशेष आहे. बंगल्याचं डिझाईन पण खूप छान केलं तुम्ही, बंगल्याचं इंटेरियर वगैरे पण छान केलं. किती खर्च आला बंगल्याला साधारण? बंगल्याला खर्च 90 ते 1 कोटी रुपये आसपास गेले. 1 कोटी रुपये गेले. फर्निचर पण छान केलं. फर्निचर केलं. कितीचं बसलं ते? फर्निचर गेलं 16 लाखात. फर्निचर नुसतं फर्निचर 16 लाखात. किती मजली बंगला आहे? 3 मजली. 3 मजली. आणि आम्ही असं 6,000 केस पडत बंगला, 6,000 स्क्वेअर फूट. आता कसं आहे, आपला बंगला 3 मजली आहे, पण दिसताना आपल्याला कसं आहे माहिती आहे का, वर 2 मजली, एक मजला खाली आपल्या शेतीचं ट्रॅक्टर वगैरे आतनं फिरून मटेरियल, खतं, पाणी किंवा स्टोर रूम सारखं मी खतं ठेवण्यासाठी पूर्ण असं म्हणजे 2,000 स्क्वेअर फूट खाली गोडाऊन आहे मोठं, खाली गोडाऊन, तळघर, आणि त्याच्यावर 2 मजले आहेत वर. एक आपला वापरायचा मजला, एक वापरायचा, पुन्हा राहायचा मजला असं. आणि ते बंगल्यात लाइटिंग होय, सगळे झुंबर वगैरे मुंबईनं आणले. झुंबर मुंबईनं आणले. ती कसं हाऊस असती केली तेवढं आपलं हाय म्हणून आपलं चालू आहे. शेतकऱ्याचं शेतीमध्ये करू शकतो. हा, ते नाही दुखतं, शेतकरी पोटात दुखतं. आता कसं माहिती आहे का, ह्या वेळेस मी शेती करताना शेतकरी अडवं जातो. पहिली गोष्ट वाट अडवणे, पाईपलाईन फोडणे, परत
पाणी बंद करणे ते चालूच अशा राहायचं. गोष्टी काय हे शेतकऱ्याला अडचणी शेवटी असतात त्या माणूस निसर्ग असतो त्याचा जास्त काय विषय नाही. हां, पण कसं आहे माहिती आहे का असं शेतकऱ्याने एकमेकाला कोणीच करू नये पण जरी केलं हां. तर भगवंत सगळ्यासाठी त्याला ती द्यायचं म्हणलं त्या मनात आलं का ती देणारच. आज तुमचा तुम्ही सांगितलं साधारण 1 कोटीच्या आसपासचा बंगला आहे. लोक चर्चा करतायत, बंगल्याची पण चर्चा होती, डाळिंबाची प्रतिकृती त्याची चर्चा होते. काय कष्ट आहेत या बंगल्याच्या मागे? ह्या बंगल्याच्या मागं पहिलं वडिलांचं आईचं परत त्यांच्यानंतर आम्ही दोघं नवरा बायको ही सगळं आत्तापर्यंत केलं असतं कष्टाचं एवढं ही फळ आहे. आणि ही बंगला जी बांधला ही गाड्या ही सगळं जे आहे हे सगळं डाळिंबाच्या ह्याच्यावर झाले आणि ह्याच्या मागं भरपूर कष्ट आहे. लोकांनी दिसत असेल काय बाबा 20 वर्षापाठी मागणं जवळजवळ सगळ्यांचं वडिलांचं कष्ट आहे, आईचं कष्ट आहे, मालकिनीचं कष्ट आहे, माझं कष्ट आहे. आता पोरं देखील लाभत ती एक मुलगा आहे एक मुलगी आहे पण शाळेत आली का सगळी आबत ती कष्ट करते ती. पण हे कष्ट लोकाला कसं दिसत नसतं पण प्रत्यक्षात आपण बागत आबदतो आणि आम्ही 1 मिनिटही कुठे स्टँडवर थांबत नाही किंवा कुणाच्या ह्याला कार्यक्रम असेल तेवढंच किंवा गावात काय चाललंय काय नाही ह्याच्याशी काय आम्ही बघत नाही. फक्त आपली उठले का शेतीतून आल्यानंतर घरी. ह्याच्या पाठीमागे 20 वर्षाचं कष्ट आहे हे सगळं उभा अस्तित्व निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केलेले आहे. डाळिंबाच्या शेतीमध्ये यश मिळवणारे अनिल उत्तमराव पाटील हे जे शेतकरी आहेत त्यांचे वडील ज्यांनी ह्या डाळिंबाच्या शेतीची सुरुवात केली होती ते देखील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांच्या काळामध्ये डाळिंबाची शेती करताना त्यांना नेमके काय त्रास झाले होते आणि आज जे यश दिसतंय ते नेमकं कशाचं आहे. तुम्ही डाळिंबाची शेती सुरू केली होती तुमच्या या रानामध्ये, कसं होतं त्यावेळी, कसं सुरुवात केली ती? सुरुवात म्हणजे पैसा भेटायचा नाही, रात्रंदिवस कष्ट करायचे आणि त्यातनं पैसे मागून आणून शेती करत होतो. भांडवल कसं उभं केलं? भांडवल उभा मग असं अपदत भांडवल कसं उभं केलं? भांडवल उभा लोकांकडे घेऊन करतच भांडवल उभा केले मी. हा भांडवल उभा केले, द्राक्षे लावली. गावात कोणाची सुद्धा द्राक्षी नव्हती. लोक म्हणायचे आता हिरा निघते ती, पण मी जिद्दीनं रात्रंदिवस अबदायचो. ड्रीप करायला सुद्धा पैसा नसायचा, दारानं पाणी सोडायचं, रात्रभर अबदायचं. आणि तसं कष्ट मिळवून ना 20 टन 25 टन बेदाना सांगलेली इकडे. हा त्या काळात गावात खायला बेदाना एक सुद्धा नव्हता. त्या काळात तेव्हापासून मी या मार्गाला लागलोय. बाग डाळिंब मी सांगोल तालुक्यातनं पाहुण्याकडून आणलं आणि मी ह्या गावाला उत्पन्न मीच केलं. हा द्राक्षी सुरुवातीला सगळी मोडून जमली, कोणाला जमलं नाही, मी द्राक्षी आणली. हा आता तुम्ही एवढं 20-25 वर्ष कष्ट करून ही बाग फुलवली, तुमची मुलं देखील कर्तृत्ववान निघाली, त्यांच्या पुढे हे तुमचं काम चालू ठेवलंय. होय. आज कोटभराचा बंगला तुमच्या गावात दिमाखात उभा आहे, त्याच्यावर डाळिंबाची प्रतिकृती उभी आहे, लोक बोलते ते आणि बंगल्याकडे बघून सगळे पण आश्चर्य व्यक्त करतात. काय सांगाल? बंगला म्हणजे कष्टावर आपण उभा केलाय. हा कष्टावर उभा केलाय बंगला. हा स्वतःच्या कमाईच्या कष्टावर कष्ट करून बंगला उभा केलाय. हा आम्हाला पहिलं घर सुद्धा मिळत नव्हतं छप्पराचं. हा तर ह्या कष्टावर बंगला तयार केलाय. हा पहिलं छपरात सुद्धा मिळत नव्हतं राहायला. हा त्यात राहायचं, ती सारवायचं, एक कपडा घालायचा, ती वाळवून नेसायचा. ती परिस्थितीत आम्ही दिवस खाल्लेले आहेत. हा